नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी आपला कृषी मित्र ऋषिकेश पवार आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे खंडेश्वर ॲग्रो विजन यूट्यूब चॅनलवरती। शेतकरी मित्रांनो, जेव्हा आपलं भुईमुग पीक हे 60 ते 70 दिवसाच्या अवधीत असते त्यावेळेस आपल्याला शेवटचं फवारणी व्यवस्थापन करायचं असते। तर शेवटलं फवारणी व्यवस्थापन करताना आपल्याला भुईमुग पिकावर टिक्का रोग किंवा करपा रोग आपल्याला दिसून येते। तर टिक्का रोग आणि करपा रोगासाठी आपल्याला तिथे किंवा कुठे कुठे आपल्याला काय काय झाडाचे असे उकटा जो म्हणतो आपण त्याला, तसे झाडं आपल्याला मरताना दिसतात। यासाठी आपल्याला एक बुरशीनाशक त्या 60 ते 65-70 दिवसाच्या दरम्यान घ्यायचं आहे। ते म्हणजे डायफेनकोनाझोल प्लस ॲझोस्ट्रोबिन, जसे की मार्केटमध्ये अवेलेबल आहे बरेचसे। ॲमिस्टॉर टॉप, त्यानंतर बेस्ट ॲग्रोचे झोडिओ, त्यानंतर कोरोमंडलचे मॅग्नेट, हे आपल्याला तिथे वापरायचं आहे 2-3 पैकी एक। त्यानंतर आपल्याला पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव किंवा तुडतुड्याचा प्रादुर्भाव आपल्या याच्यावर जास्त प्रमाणात दिसत असेल तर तिथे आपल्याला ॲसिपेट घ्यायचा आहे 50 मिलीग्रॅम प्रतिपंप। त्यानंतर थोडीफार अळी जर असेल किंवा अळीचा प्रादुर्भाव तुम्हाला दिसत असेल तर तिथे इमेमॅक्टिन किंवा प्रोपेक्सुपर तुम्ही वापरू शकता। जर अळी जास्त प्रमाणात असली तर तिथे तुम्ही बॅरासाईटसुद्धा वापरू शकता। त्यानंतर आपल्याला तिथे शेवटल्या फवारल्यामध्ये घ्यायचं आहे पॅक्लाब्युटाझोल, जे की कल्टार नावाने आपल्या मार्केटमध्ये अवेलेबल आहे, ग्रोटार नावाने अवेलेबल आहे, किंवा मग टाबुली। या तीनपैकी कोणतेही एक तुम्हाला 5 ते 7 ml प्रति 20 लिटर टाकीला घ्यायचा आहे। याचा फायदा हा होईल की हा वरून जर हाईट स्टॉप केली तर खालील मुळाची वाढ किंवा त्या आपण आरे म्हणतो, आऱ्याची वाढ होते। आऱ्याची वाढ झाली की निश्चितच आपल्या भुईमुगात शेंगा जास्त लागते व आपल्या उत्पादनात वाढ होईल। त्यानंतर जर आपल्याला या शेवटल्या फवारणीत घ्यायचा आहे आपल्याला फेरस सल्फेट यासाठी की भुईमुग हा पीक जेव्हा आऱ्यावर सुटते व त्यावेळेस फेरसची कमतरता असते। जर फेरसची कमतरता भासली तर ते आपल्या पिकाला नुकसान होईल, उत्पन्नात घट येईल। तर त्यावेळेस जर तुम्ही फेरस किंवा झिंक सल्फेट हे जर वापरले तर तुमच्या उत्पन्नात हमखासच वाढ होईल। आणि फेरस सल्फेट आणि एक आपल्याला घ्यायचं आहे त्यावेळेस टेम्परेचर जर जास्त असलं तर कॅल्शियम नायट्रेट घ्यायचा आहे आपल्याला पंपाला 100 ग्रॅम प्रतिपंप। आणि आवश्यकता वाटल्यास 0.34 तुम्ही तिथे घेऊ शकता। असं आपल्याला संपूर्ण नियोजन करायचं आहे शेवटल्या फवारणीचं भुईमुगामध्ये। जर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।